कोटी ब्रह्मांड नायका रघुकुल भूषण प्रभो रामचंद्र देया तुझ्या भक्त सख्या हनुमंताला शुभाने मंगल छाप करता किरवाते प्रभो माझ्या मातेला सुखविला प्रभो तुझी आणि माझी ग्रंथिका पंपास सरोवराच्या ठिकाणी झाली होय आठवत आहे ते शब्द तो तुझा गुप्त गोपीन आणि यज्ञोपवीत ओळखे तोच तुझा देव तोच तुझा गुरु तुझी आणि माझी ग्रंथिका पंपा सरोवराच्या ठिकाणी झाली त्यावेळी तुझ्या कर्मी मला समजलं कोणीतरी त्या कपटी रावणानं माझ्या सीतामाईचं चौर्य कर्म केलं चौर्य कर्म ऐकता क्षणी लंकेपर्यंत गेलो आकाशात उड्डाण केलं लंकेला आग लावून पुनश्च प्रभू रामचंद्रांपर्यंत आलो परमेश्वराला सारी गोष्ट कथन केली तदनंतर त्या भल्या मोठ्या समुद्रावर सैत्य बांधून देवा सर्व आमच्या वानर सेनेसही लंकेपर्यंत गेलो त्या कपटी रावणाचा घात केला सीतामाईची सुटका केली पुनश्च अयोध्येत राम राज्याला सुरुवात झाली आणि त्याच वेळी नमो रामचंद्राला विचारला प्रश्न परमेश्वरा आता कपाळयुग आता त्रेतायुग संपणार आहे कपाळयुगाला सुरुवात होणार आहे माझ्या भक्त सख्या हनुमंताला त्यावेळी त्या दर्शन घ्यायची इच्छा होईल त्यावेळी या भक्त सख्या हनुमानाचे तुझा दर्शन कसा करावे त्यावेळी प्रभू रामचंद्राच्या मुखातून निघणारे शब्द भक्त सख्या हनुमंता माझ्या प्राणप्रिया माझ्या भक्ता या सेतुबंध रामेश्वरी तू वास्तव्य कर राम नामात तल्लीन असशील तर या सेतुबंध रामेश्वरी आणि ज्या ज्यावेळी तुला दर्शन घेण्याची जिथे समोर प्राप्त त्यावेळी फक्त माझं नाव घे आणि त्या दिवसापासून या सेतुबंध रामेश्वरी एक साथ राम नामाचा जप आम्ही चालत आहोत श्रीराम जय राम जय जय राम
हे नारद मी बालब्रह्मचारी तू बालब्रह्मचारी ग्रंथी काय झाली भेटायची इच्छा मनात निर्माण झाली म्हणून क्षणभर प्रेमाची मिठी मारायचं बसली. अरे ही प्रेमाची मिठी नाही, मग अरे ही तर मगरीची मिठी. नारदा कामाशिवाय कोणतं कर्तव्य करत नाही. सांग आज प्रत्यक्ष नारद मावशी देवतांचे अनुयायी आज सेतुबंध रामेश्वर त्यालाही कळले. आणि कशासाठी पण मला सांगले कोणतं? सातव्या अवतारात म्हणजे त्रेतायुगात तुझा माझा भगवंत प्रभू श्री रामाच्या अवतारात प्रश्न होता. आणि त्यावेळी तू भगवंताला शब्द दिला होता तेव्हा तुझ्या प्रत्येक अवतार कार्यात ज्यावेळी तुला या वंशसखा हनुमंताची गरज असेल तेव्हा मला हात मार. त्यावेळी प्रत्येक सेवेखाली तत्परली असेल. पण मला सांग रे या द्वापार युगाच्या ठिकाणी जर तुझ्या देवावर माझ्या देवाच्या भक्तांवर जर का कोणी संकट आणलं असेल कोणता असा संकट? अरे संकट कोणतं काय ऐकण्याच्या पूर्वी लवकर सांग. शौरी नामक भयंकर राक्षसी